सोलापुरातील उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये 41,600 क्युसेक्सना विसर्ग नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा। भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली। भीमेच्या वाळवंटामधील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू। कृष्णा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली, भाविकांची गैरसोय। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, नदीने रौद्ररूप धारण केल्याची ड्रोन दृश्य। सांगलीकरांना काहीसा दिलासा। वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले। धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेक्सना गोदावरी पात्रामध्ये विसर्ग। गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तर सारंगखेडा बॅरेजचे 26 दरवाजांपैकी 10 दरवाजे उघडले। दोन्ही प्रकल्पातून तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे 285 गावं बाधित, 50,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त पिकांचं नुकसान, तर पुरामध्ये दोघांचा मृत्यू। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी, गुडघाभर पाण्यातून आमदार नारायण कुसेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। सरसकट पंचनामे करा, आमदार नारायण कुसे यांच्याकडून तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना आदेश। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोयाबीन, कपाशी, तूर पिकं पाण्याखाली गेली, त्यामुळे सडली। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर साचलं पाणी। मागच्या 6 दिवसापासून पाण्याचा निचरा होईना, तर अनेक रस्ते पाण्याखाली। जळगावच्या 40गावमधील मन्याड धरण ओव्हरफ्लो। धरणामधून 800 पेक्षा जास्त क्युसेक्सना विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। मुंबईमध्ये मुसळधार पावसानंतर महानगरपालिका ॲक्शन मोडवर। मुंबईत सर्वत्र धूर फवारणीला सुरुवात। डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेची कामं। कोकणवासियांना गणरायाच्या आगमनाचे वेध। रत्नागिरीमध्ये गणपतीच्या मूर्ती सुबक बनवण्यासाठी मुकुटावरचं मातीचं डेकोरेशन। दागिने तयार करण्यासाठी आता लगबग। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये हरिचरणगिरी गावातील महिला साकारतायत बाप्पाच्या सुंदर मूर्ती। गावातील मूर्तिकार हेमंत मटकर महिलांना प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांच्याच कार्यशाळेमध्ये महिला साकारतायत गणपतीच्या मूर्ती। कणकवली ते कसाल रेल्वे मार्गावर मालगाडीची बिबट्याला धडक। उपचाराच्या दरम्यान बिबट्याचा मृत्यू। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भटके कुत्रे शिरले, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी काढली सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। प्रलंबित बिलं निघत नसल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप। राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी आणखी एका गुंडाची धिंड काढली। चाकूने दोघांवर हल्ला करणाऱ्या आरोपीची धिंड। आरोपी हर्षल मुळेची सिडको N9 परिसरामध्ये धिंड। अनेक